आज आपण इयत्ता 4चं म्हणजेच इयत्ता 4 आणि 5वीच्या मराठी विषयाचे उत्तरे म्हणजे मराठीमध्ये उत्तरे कशी असतात आणि ते सोडवण्यासाठी काय करायचं याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत। आपण आता एक एक उतारा याच्या आधी पण घेतलाय, पण 4थीचा अभ्यासक्रम नवीन आल्यामुळे आपण परत एकदा नवीन ट्रिक्स आणि टिप्स आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत। ओके, आता आपण सगळ्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये पाहायचं आहे, पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे समोर। आजच्या या सकाळच्या इयत्ता 4च्या आणि 5वीच्या शिष्यवृत्ती क्लासमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 4च्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालाय का, तो कसा आहे, मराठीमध्ये विचारणारे उतारे कोणते असतात याची सविस्तर माहिती आपण करून घेणार आहोत। यासाठी उतारे कसे सोडवायचे, त्याच्यामध्ये काय आपण केलं पाहिजे याची सविस्तर माहिती आणि त्याच्यानंतर आपण उतार्यावर प्रश्न आणि त्याची उत्तर कशी शोधायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत। सगळ्यांनी फक्त आता समोर लक्ष द्यायचं, चालेल ना सगळ्यांना? ओके, रेडी, चला आता आपण पुढे जाऊया। या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपल्याला परीक्षेमध्ये उतारे दिलेले असतात। ते उतारे सोडवण्या अगोदर आपल्याला काही सूचना महत्त्वाच्या समजून घ्या। आता पहिली सूचना आहे, उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक समजपूर्वक वाचा। म्हणजे काय, उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे। ओके, नेक्स्ट सूचना आहे, उतार्यातील आशय समजून घ्या। उतार्यामध्ये काय दिलंय, आता एक उतारा आपण वाचला होता बघा राजहंस बद्दलचा, बरोबर? मग त्या पक्षाबद्दल माहिती दिलेली आहे, त्या पक्षांचं राहणीमान दिलेलं आहे की नाही, तर ते समजून घ्या आशय। त्यानंतर उतार्यातील घटना कोणत्या आहेत, प्रसंग कोणता आहे, संवाद वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या। त्यानंतर पुढची सूचना आहे, उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात। किती प्रश्न असतात? 3। किती प्रश्न असतात? 3 प्रश्न असतात। आणि पुढची सूचना आहे, प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्याय उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायातून अचूक उत्तर शोधा। मग आता प्रश्न काय दिलाय, त्याची उत्तरे काय दिलेत ते व्यवस्थित वाचा, वाचून विचार करा आणि नंतर तुमचं उत्तर त्या उताराच्या साहाय्याने रंगवायचं आहे। ओके, नेक्स्ट पुढची सूचना आहे, उतारा पुन्हा वाचा, त्यामधील कठीण शब्द, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द यांचे अर्थ समजून घ्या। पुढचा आहे, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित करून योग्य त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकावरून रंगवा। आता शेवटची सूचना आहे, उतार्याचे प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही। उत्तराचे प्रश्न आहेत ते मजकुराप्रमाणे असतात असं नाही, कधी कधी वेगळे पण प्रश्न असतात, ते आपल्याला आशय समजलाय की नाही हे तपासण्यासाठी असतात। म्हणून उतारा व्यवस्थित वाचा, तो कशाच्या संदर्भात आहे ते समजून घ्या, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते नीट वाचा। 3 प्रश्न असतील, त्याचं उत्तर बघा, नंतरच ते उत्तर तुम्ही रंगवा। आता आपण पुढे जाऊया। या ठिकाणी बघा, आपण एक उतारा घेतलेला आहे, ठीक आहे, एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो उतारा आपण फटाफट वाचलेला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही काढा, तुम्ही तो उतारा वाचायचा आहे सगळ्यांनी पुस्तक आपण उघडा पुस्तक आणि त्या उतारामध्ये बघा, या ठिकाणी उतारा दिलेला आहे। आता आपण काय करूया, एक कसा प्रश्न असतो ते बघा, पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे शोधा, योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। बघा, मग काय सूचना तुम्हाला दिलेली आहे की एक उतारा दिलाय तो वाचा आणि त्या खाली काही प्रश्न 3 प्रश्न असतील त्याची उत्तर तुम्हाला रंगवायचे उत्तर पत्रिकेमध्ये। आता आपण या ठिकाणी एक उतारा वाचूया, सगळे पुस्तकात पहा। हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक। तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच। हा पक्षी लहान थोरांचा आवडता पक्षी आहे। बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो, आतील भाग मात्र करडा असतो। या पंखावर एक तेलकट थर असतो, त्यामुळे पाण्यात बुड्या मारून सुद्धा त्याचे पंख खराब होत नाहीत। बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात। याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो। लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते, पण त्याचे पडदायुक्त पाय वल्यासारखे हालत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते। त्याची चोच जाड व चपटी असते, त्यामुळे मासे सहज पकडता येतात। कीटक, मासे, शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न। बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात। शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ
पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्यांचे संरक्षण होतेच, शिवाय शरीराची उष्णता कायम राहते. अशा प्रकारचा हा उतारा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता एक साधा प्रश्न विचारतो, उतारा कोणत्या पक्षाविषयी आहे रे? कोणत्या पक्षाविषयी आहे? बदकाविषयी आहे. मग आता प्रश्न पण त्याच्यावर असणार 3. आता आपण प्रश्न पाहूया. ओके, चला प्रश्न बघू आपण. या ठिकाणी बघा सगळ्यांना प्रश्न दिसतोय का? पहिला प्रश्न. हा, आता या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे ते तुम्हाला बघायचा आहे. बघूया. रेडी? बदकाची चोच कशी असते? बदकाची चोच कशी असते? आता पर्याय काय दिले ते पाहू आधी. अगोदर काय म्हटलं आपण? उत्तर बघायची. आता उत्तर बघूया. एक नंबर आहे जाड व चपटी. दुसरं उत्तर आहे निमुळती व मोठी. तिसरं ऑप्शन आहे मोठी व चपटी. आणि चौथा पर्याय बागदार व चपटी. आता पहा, या ठिकाणी 4 पर्याय वाचले आपण. आता हे उत्तर शोधायचे. बदकाची चोच कशी असते? आता तुम्हाला इथं दिसतंय बघा, त्याची म्हणजे कोणाची आली? बदकाची. बदकाची चोच जाड व चपटी असते. दिसतंय इथं उत्तर? जाड व चपटी असते. मग आता आपल्याला उत्तर काय द्यायचंय? कोणतं उत्तर दिलंय? जाड व चपटी. मग इकडे ऑप्शन कोणता रंगवायचा? 1 नंबर उत्तर बरोबर आहे, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन इथे या ठिकाणी आपल्याला रंगवायचा आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. दुसरा, बदके आपणास हमखास पुढील पैकी कोठे दिसत नाहीत? कोठे दिसत नाहीत म्हटलंय आणि आपल्याला उतार्यामध्ये दिले हमखास दिसतात. कोठे कोठे दिसतात ते दिले आणि प्रश्न विचारलाय कोठे दिसत नाहीत. बघा प्रश्न कसा आहे. आता तुम्ही बघा, तळ्यावर, सरोवरावर, शेतावर आणि डबक्याच्या ठिकाणी. आता कोठे कोठे दिसतात हे आपल्याला दिलेले बघा. आता कुठे कुठे दिसतंय बरं? तळ्यामध्ये दिसतंय, सरोवरामध्ये असते आणि डबक्यामध्ये असते. तिथं दिसतात. मग दिसत कुठे नाही बघा, तळ्यामध्ये असतात, सरोवर आहे आणि डबक्याच्या ठिकाणी असतात. मग आपलं उत्तर राहिलं कोणतं? दिसत नाही, शेतावर. कुठे? शेतावर. म्हणून पर्याय नंबर 3 रंगवलेला आहे. पर्याय नंबर 3 रंगवलेला आहे. चला पुढचा उत्तर घेऊया. हा, तिसरा प्रश्न राहिला आपला. दिसतंय सगळ्यांना? आता तिसरा प्रश्न पहा. या ठिकाणी पाण्यात बुडून सुद्धा बदकाचे पंख खराब होत नाही. त्याचं कारण काय ते सांगितलं त्यांनी. पहिले ओळ आहे त्या पंखाची. काय म्हटलंय? आता उत्तर बघूया आपण, आपल्याला समजलंय. पहिला पर्याय आहे पंख करडे असतात. दुसरा पर्याय आहे पंखावर खूप पिशे असतात. तिसरा पर्याय पंखावर तेलकट थर असतो. आणि चौथा पर्याय आहे पंखाचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो. आता आपल्याला उत्तर दिलेले त्या ह्याच्यामध्ये तुम्ही शोधू शकता उतार्यामध्ये. का बरं पंख खराब होत नाहीत? कारण त्याच्यावर काय असतो? तेलासारखा थर असतो. म्हणजे उत्तर कोणतं आहे? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. मग तो कोणत्या रंगाने रंगवायचा आपल्याला? काळ्या किंवा निळ्या रंगाने रंगवायचा आहे असा. ओके, ऑप्शन 3. आता तुम्हाला उतारा कळला. आता पुढचा उतारा घेऊया. चला पुढच्या उताराकडे जाऊया. आता आपण उतारा दिलेला आपल्याला सरावासाठी दिसतंय सगळ्यांना. आता सगळ्यांनी इकडेच लक्ष द्या. मी वाचतो उतारा, तुम्ही समोर बघा. ओके, ओके ना? हा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा काय दिले ते समजून येईल. किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच. तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी, मुलगावर राज्य चालू होत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणत होती त्या काळी. किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार वतनदारांच्या गड्या असत. गडी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत. दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहे. सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असून या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. येथे छुप्या बोगद्यांचे जाळी आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे आता बंद आहे. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग, भक्कम तटबंदी, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा आहे, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारे किल्ल्याविषयीचा उतारा दिलेला आहे. आता आपण हा वाचला. त्याच्यामध्ये जलदुर्ग दिलेला आहे, नंतर सिंधुदुर्गची माहिती दिलेली आहे आणि परत
दुर्ग म्हणजे किल्ला, ते शब्द वगैरे दिलेले आहेत आणि किल्ल्यांची नावं दिलेली आहेत. ओके, तर आता आपण काय करूया, प्रश्न बघूया पहिला. चला, पहिला प्रश्न आहे. कोण वाचतं पहिला प्रश्न? चला, आवाज मोठ्या आवाजात. पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात? हा, पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता उत्तर आहे बघा, तुम्हाला लगेच सापडेल. सांगा बरं काय म्हणतात, सांगा. एक उत्तर बघा, पहिला डोंगरी किल्ला म्हणायचं का, जलदुर्ग म्हणायचं का, गडी म्हणायचं का, भुईकोट म्हणायचं? काय म्हणायचं? गडी दिलेला असेल बघा, कुठे दिलेले गडी? अर्धवट असतात ते, सांगा. हा, गडी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसतात, म्हणजे अर्धवट असतात ते गडी. काय आहे? गडी. हे उत्तर आपलं असणार आहे, बरोबर. म्हणून आपण काय करायचं आहे, एक तर निळ्या किंवा काळ्या रंगाने रंगवायचं आहे. किती नंबरचा उत्तर आला आपलं? 3 नंबरचा. असं रंगवायचं. ओके, कळलं? हे झालं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा, चला. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला आहे. डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? डोंगरी किल्ल्यांचं वैशिष्ट्य नाही म्हटलंय. आपल्या उत्तरामध्ये वैशिष्ट्य दिलेत. आता एक एक उत्तर बघा. भक्कम तटबंदी, सभोवार पाणी, चिरकधी बुरुज असतो आणि तोफांसाठी सोयीची जागा. आता मला सांगा बरं, डोंगरी किल्ला म्हणजे पाणी असेल का? हा, डोंगरामध्ये किल्ला असतो, मग पाणी येईल का त्याच्या अवतीभोवती? ज्याच्या भोवती पाणी असतं त्याला जलदुर्ग म्हणतो आपण. काय म्हणतो? जलदुर्ग. मग आपल्याला काय म्हणलंय, डोंगरी किल्ल्याचे पुढील पैकी वैशिष्ट्य नाही. मग सभोवार पाणी हे उत्तर आहे आपलं, कारण त्याच्या भोवती पाणी नसतं. ओके, ठीक आहे. मग आपण रंगवायचं कोणतं? किती नंबरचं ऑप्शन रंगवायचं? 2 नंबरचा ऑप्शन रंगवायचा. याचा व्यवस्थित रंगवून घ्यायचा, बोला. ठीक आहे, असं रंगवायचं. आता तिसरा प्रश्न बघूया. याचा तिसरा प्रश्न आहे, किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाईल? आता किल्ल्याचा उपयोग कशासाठी करायचा रे? आणि दिलेलं बघा इथे. फक्त टेहळणीसाठी, फक्त देखरेखीसाठी, फक्त रक्षणासाठी. चौथा पर्याय, टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी. काय उत्तर आहे याचं? सांगा. चौथं उत्तर आहे. काय उत्तर आहे? चौथं. आता बघा मी बोलतो. हा, ठीक आहे, चौथं उत्तर आहे. हे उत्तर आपण तिथं इरेज करून टाकायचंय. बघा, या ठिकाणी चौथं उत्तर आहे. कोणतं? चौथं. का बरं? किल्ल्याचा उपयोग कशासाठी करतो आपण? टेहळणी, देखरेख आणि राज्य चालवण्यासाठी करतो. टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी करतो. म्हणून 4 नंबरचं जे उत्तर आहे ते रंगवायचं आहे. कळलं? अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी आहे. आता पुढचा उत्तर घेऊ. पुढचं बघा, 2 नंबरचा उत्तर घ्या. हा उत्तर वाचला का सगळ्यांनी? हा दुसरा उत्तर बघा. घेऊ वाचून एकदा. हा शेवटचा उत्तर घेऊया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळे, संत नामदेव, संत रामदास असे अनेक संत जन्माला आले. लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्र उभारले. या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. संत नामदेव त्यांच्या भिंती बांधल्या. संत एकनाथांनी त्यावर घुबड चढवला. संत तुकारामांनी कळस बांधला. तर संत गाडगे बाबांनी पताका चढवली. गोपाला गोपाला देवनिवेदन गोपाला हे संत गाडगे बाबांचे आवडते कीर्तन होते. स्वच्छता हाच परमेश्वर हे लोकांना त्यांनी पटवून दिले होते. सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, देव माणसात आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संत तुकारामांचा उपदेश आहे. बघा, हा जो उतारा दिलेला आहे तो संतांच्या संदर्भाने दिलेला आहे. महाराष्ट्रातील संत. ओके, महाराष्ट्रातील संत. आता मी प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर बरोबर सांगायचं, येऊन लगेच रंगवायचं ज्यांना त्यांनी. ओके, चालेल? हा, चला पहिला प्रश्न आहे नंदिनीसाठी. नंदिनी पुढे चल.
चल लवकर. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? सर्व संतांचे म्हणणे काय आहे? सांगा बरं. पहिलं उत्तर आहे देव देवळात आहे म्हणणं आहे का सगळ्या संतांचं? हा, देव देवळात आहे का? ठीक आहे. देव माणसात आहे, देव दगडात आहे आणि देव पाण्यात आहे. सांगा संत काय म्हणतात रे? देव देव माणसात आहे. मग उत्तर कोणतं आहे आपलं? 2 नंबरचं उत्तर. कोणतं उत्तर आहे? 2 नंबर. मग पर्याय नंबर कोणता रंगवायचा? 2 नंबर रंगवायचा. ओके, चला तिसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न. लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? आता उत्तर द्यायचंय. आता पर्याय बघा. देवांनी उभारले का, लोकांनी, संतांनी आणि समाजसुधारकांनी? आता सांगा बरं लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? हा, कोणी उभारलं? संतांनी. कोणी उभारलं? मग आपलं उत्तर कोणतं आहे? 3 नंबरचं. मग रंगवायचा 4 नंबरचा ना? 3 रंगवायचा. राईट, 3 नंबरचा रंगवायचा. ओके, कळलं? 3 नंबर रंगवला. आता शेवटचा प्रश्न आपण घेऊया. याच्यामध्ये काय आहे? गोपाला गोपाला देवकेंद्र गोपाला हे कीर्तन कोणाचे आवडते होते? आता कोणाचं आवडते कीर्तन आहे बघा. दिले उत्तर आहे यामध्ये. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम आणि संत एकनाथ. कोणाचे आवडते होते? संत गाडगे बाबा यांचं आवडतं होतं. मग कोणतं उत्तर आपलं बरोबर आहे? 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. म्हणून तुम्ही रंगवायचं कोणतं उत्तर आहे? ऑप्शन उत्तराचा पर्याय 1 रंगवायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? अशा प्रकारे हे तुमचं उत्तर रंगवून झालेलं आहे. आता उत्तर क्रमांक 3 हा तुम्ही सोडवायचा. ठीक आहे, उत्तर 3 तुम्ही सोडवा. त्यानंतर उत्तर 4 आपण अजून नंतर घेऊया. चालेल? आता आपण या ठिकाणी आजचा हा तास आपण थांबवत आहोत. उद्या तासामध्ये आपण बाकी प्रश्न असतील ते समजून घेऊ. चालेल? ओके, ठीक आहे.